मंडळी नमस्कार. आज आपण आलेलो आहोत चिंचांबाभर तालुका रिसोड येथील शेतकरी श्री शंकररावजी सानप यांच्या शेतामध्ये. तब्बल 140 एकर शेती सांभाळणारे श्री शंकररावजी सानप यांच्या शेतातील हळद लागवड असेल, मत्स्यपालन असेल किंवा मिरची लागवड असेल, या संपूर्ण पिकांची माहिती आपण समोर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपण त्यांच्या शेतामध्ये बळीराजा गांडूळ खत प्रकल्प आणि बळीराजा डेअरी फार्म यांच्या माध्यमातून 10 बेड त्यांना गांडूळ खत नियोजनासाठी दिलेले आहेत. त्यांच्या या प्रशस्त गोठा आणि एकंदरीत त्यांचं सर्व जे नियोजन आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मंडळी नमस्कार. आज मी आलेलो आहे चिंचांबाभर तालुका रिसोड येथील सदन कास्तकार शंकर मामा सानप यांच्या शेतामध्ये. आज तुम्ही बघू शकता त्यांच्या शेतामध्ये जवळपास आपण 10 बेडचा गांडूळ खताचा प्लॉट हा दिलेला आहे. म्हणजे 10 बेड त्यांना आपण दिलेले आहेत. त्यांचं 25 ते 30 जनावरांचं घरचं शेण असल्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय घेतला आणि आमच्याकडून जवळपास 10 बेड ऑर्डर करून घेतले. 15 दिवसा आज त्यांच्या शेतामध्ये आज मी गांडूळचं कल्चर त्यांना अशा प्रकारे गांडूळ दिलेले आहेत. आता बघू शकता त्यांना आज मी त्यांच्या शेतामध्ये आता हे गांडूळ सोडलेले आहेत. तर या ज्या शेतकऱ्यांकडे घरचं शेण आहे त्यांनी हा म्हणजे एक व्यवसाय म्हणून म्हणा किंवा घरच्या शेतीमध्ये टाकण्यासाठी गांडूळ खत म्हणून हा ते करू शकतात. तर माझा नंबर आहे स्क्रीनवरती, तुम्ही मला कॉल करून मला बेड आणि गांडूळ कल्चर याची ऑर्डरसुद्धा देऊ शकता. आज त्यांच्या शेतामध्ये आपण 10 बेड गांडूळ खताचे त्यांना दिलेले आहेत. त्यांच्या शेतामध्ये त्यांनी हळदीचं सोबतच मिरचीचं आणि बऱ्याच पिकाची माहिती आज त्यांचं तुम्हाला ते सांगतील. तर मामा, आपल्या शेतामध्ये आता आपण हळद सध्या किती एकर आहे? नमस्कार. हळद आमच्या शेतामध्ये 15 एकर हळद आहे. 15 एकर. आणि मिरचीचा प्लॉट? मिरची प्लॉट 2 एकर. 2 एकर. त्या मिरचीच्या प्लॉटबद्दल थोडीशी आम्हाला माहिती आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही देऊ म्हणजे सांगू शकता का? आम्ही आता मिरची आणलेली बिना व्हायरसवाली शिवगंगा सीड कंपनी आहे त्यांची. यावर्षी आता नवीन प्रयोग आहे पहिल्या वेळेस. तर ते त्यांच्यामध्ये व्हायरस येत नाही. मिरचीचे अंतर आहे 4 बाय 2 फूट. 4 बाय 2 फूट. 4 बाय 2 फूट अंतर आहे. आणि ते पूर्ण म्हणजे सेंद्रियच करायचं, गांडूळ खतावरच करायचं पूर्ण ते. म्हणजे यांचा जो मानस आहे की यांनी आज या वर्षी माझ्याकडून गांडूळ खताचे हे जवळपास 10 बेड घेतलेले आहेत. यांना हळदीचा प्लॉट असेल किंवा मिरचीचा प्लॉट असेल तो पूर्ण जैविक पद्धतीने करायचा आहे. कारण आता रासायनिक शेतीला हळूहळू शेतकरी आता थोडासा याच्याकडे वळतोय. त्यामुळेच मामांनी जवळपास त्यांचा इथे 110 एकराचा जवळपास त्यांचं शेत आहे इथे. आणि त्यामुळे त्यांनी सध्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आता यावेळेस ते गांडूळ खताचा उपयोग करणार आहेत. तर अजून म्हणजे तुम्ही नवीन शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता मामा? नवीन यावर्षी ट्रायल बेसवर आम्ही 2 एकर आंबा लागवड केलेली आहे केशर जातीचं आणि 1 एकर सीताफळ. तर ते अंतर केलं त्याचं 10 बाय 8 वर. 10 बाय 8 वर अशा अंतराने आम्ही लावला, ज्याला इस्रायल पद्धत म्हणतात. त्या पद्धतीने लागवड केली आम्ही. आता लागवड केली 8 दिवस झाले. अच्छा. एक ऑगस्टला जवळपास चालू केली आम्ही. बरं. तर आपल्याकडे जनावरांची संख्या किती आहे सध्या? जनावर संख्या आमची 25. म्हणजे बघा, आता घरचं जे शेण आहे त्यांच्या घराचं जे शेण आहे त्या शेणामध्ये आपण ते शेण जे ते आपण आता उकंड्यामध्ये टाकतो ते 1 वर्षभर कुजवतो. तर तशी पद्धत न करता सरळ त्यांनी आपल्याकडून 10 बेड परचेस केले आणि 10 बेडमधून आता त्यांच्या घरी म्हणजे पर बेडमध्ये जवळपास 10 क्विंटल खत त्यांना आता त्याचं उत्पादन तयार होणार आहे. तर म्हणजे घरच्या घरी त्यांचं आता ते म्हणजे त्यांना आता वर्षभर ते शेण कुजवण्याची गरज नाही. म्हणजे शेण तयार झाल्यानंतर म्हणजे शेण आपल्या उकंड्यामध्ये पडल्यानंतर डायरेक्ट ते आता त्यांच्या बेडमध्ये शेण टाकून ते घरच्या घरी गांडूळ खत तयार करू शकतात. आम्ही असं जुन्या पद्धतीने शेती न करता पारंपरिक आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या मार्गावर आहे. अच्छा. त्याच्यामध्ये आता हळद लागवड आहे, मिरची लागवड आहे, आंबा लागवड आहे आणि मच्छी प्लांट आहे 30 एकरामध्ये. आपल्या हळदी मच्छी व्यवसाय. अच्छा. हा, एक मच्छीचं त्यांना मी तुम्हाला ते मच्छीचा व्हिडिओ पण समोर दाखवणार आहे. तर सध्या आपला हळदीचा प्लांट किती आहे मग? 15 एकर. 15 एकर. सध्या त्यांची 15 एकर हळद आहे. तर म्हणजे आता त्यांनी आता नवीनच आता हा प्रयोग सुरू केलेला आहे. मी दरवर्षी हळदीचा प्लॉट 15 एकरला करत असतो, कारण जमीन जास्त असल्यामुळे 15 एकर हळद लागवड असते आमची. दरवर्षी आमचं नियोजन असते, पहिले नांगरणी करणं, त्याच्यानंतर रोटर करणं, रोटराच्या नंतर शेणखत टाकणं, परत रोटर करणं, बेड पाडणं. बरोबर. आमच्या बेडचे अंतर आहे 5 फूट. बाकी सर्व जनरल मंडळी 4 फूट लावते. आम्ही ट्रॅक्टरच्या सहाय्यानं त्याला माती लावल्यामुळं
आम्ही 5 फूट लागवड करतो. 4 फुटामध्ये ट्रॅक्टर बसत नसल्या कारणानं आम्ही 5 फूट लागवड करतो. बरोबर. हवा खेळती राहते, उत्पन्न पण चांगले राहते. 2 ओळीतलं अंतर आहे 13 इंच. 13 इंच. हो. 2 ओळीतलं अंतर आहे 5 फूट. अशा प्रकारे आम्ही लागवड करतो. आणि आता सध्या तुम्ही काय काय सोडलेलं आहे याच्यामध्ये? आम्ही पहिले लागवड करताना बेसल डोस दिलेला आहे. बर. शेणखत पहिले टाकले नाही, नंतर बेसल डोस. त्यात आम्ही आता तणनाशक मारले. बाकी मंडळी म्हणतात तणनाशक मारू नये, पण माझ्या मताने तणनाशक आमचा सक्सेस कार्यक्रम आहे. त्याच्यापासून फायदा असा आहे की हळद निंदण्याचा लय मोठा प्रॉब्लेम, मजूर मिळत नाही आणि हळद निंदणं काही शक्य नाही, फार तणकट असल्यामुळे आम्ही तणनाशक मारतो. तणनाशक. बरोबर. हा. तर आपण जे शेणखत टाकलं तर ते शेणखताचे दुष्परिणाम तुम्ही त्यांना सांगू शकता की हुमणी अळीचा? शेणखत जर चांगल्या प्रकारे कुजेला असेल तर टाकायला फायदा होतो. हो. जर अर्धवट कुजेला असेल तर हुमणीचा जास्त प्रॉब्लेम येतो. बरोबर. ते हुमणी ते त्याचं खोड त्याचं ते खालून कुरताना. हुमणी म्हणजे हळदीचं पूर्ण सफाईच करून टाकते. हो. दिसायला साधा विषय हुमणी म्हणजे काय, पण हुमणी असा किडे दिलं की 50% पेक्षाही जास्त उत्पन्न घटित त्यानं. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही यावर्षी आता बळीराजा गांडूळ खत प्रकल्प हुमणी याच्याकडून आम्ही यावर्षी गांडूळ खत आणलंय आणि गांडूळ खत टाकलं त्याच्यामध्ये. बरोबर. धन्यवाद मामा. तर मंडळी, आज आपण मामांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर यांच्या शेतामध्ये यांनी जो आता एक शेततळ म्हणून जो छोटासा त्यांचा जो छोट्याखानी जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये त्यांनी मत्स्याचं म्हणजे मत्स्यपालन सुद्धा घेतलेलं आहे. त्याबद्दल त्यांची आता ही नेमकं कसं होतं आणि यांनी याचा उपयोग कसा घेतला त्याबद्दल थोडक्यात आता मामा आपल्याला सांगते. नमस्कार, मी शंकर बावराजी सानप बोलतो. हे जे तलाव आता 1975 साली धरण झाले, हे साधं धरण होतं. साधं धरण म्हणजे पाझर तलाव. पाझर तलाव होता. याच्यामध्ये 2 एकराचं धरण आहे. 2 एकरामध्ये 4 ते 5 फूट फक्त पाणी राहायचं. त्याच्यानंतर 5 वर्ष धरण ते असं राहिलं. आमचे वडील होते बाबाराव भिकाजी सानप. यांच्या डोक्यामध्ये कशी कल्पना आली की पाणी 5 फुटामध्ये पाणी आहे, 5 फुटामध्ये पाण्यामध्ये आपला काय वापर होत नाही, धरण म्हणजे हिवाळ्यामध्ये सुकून जायचं. बरोबर. नंतर आमच्या वडिलांना काय केलं, इथं जे जमीन आहे 100 एकर, याच्यामध्ये 50 एकरामध्ये यातला गाळ काढला. म्हणजे ज्या काळात लोकांना गाळाचं महत्व नव्हतं, 1980 साली 80 सालापासून आमच्या वडिलांना गाळ काढला ट्रॅक्टरच्या मजुरीच्या सहाय्यानं. बर. नंतर तो गाळ काढला आम्ही 5 वर्ष कंटिन्यू. 5 वर्ष म्हणजे उन्हाळ्यामध्ये 2 महिने, प्रत्येक वर्षी 2 महिने गाळ काढायचा, असा आमचा प्रोग्राम होता. नंतर JCB आल्या, पोकलँड आलं. ते 2000 सालामध्ये परत आमच्या वडिलांना याची म्हणजे 12 फूट अशी धडी पूर्ण काढत नेली. 2 एकराचा गाळ पूर्ण 12 फूट खोल, 12 आणि 5 17 फूट पाणी केलं याच्यामध्ये. एक तर पाणी झालं आणि शेती सुपीक झाली. याच्यापासून दोन्ही फायदा झाला. तिसरा फायदा म्हणजे याच्यामध्ये आम्ही मच्छी टाकली. याच्यात मच्छी व्यवसाय चालू केला. दरवर्षी आम्ही 100 ते 200 डबे सोडतो याच्यामध्ये मच्छीचे. अच्छा. याच्यामध्ये राहू, सिपर्नस, कतला असे 3 प्रकार सोडतो. बर. तर मच्छी तिला खाद्य व्यवस्था असल्यामुळे, तिला ऑक्सिजन हे सगळ्या गोष्टी प्रॉपर सगळ्या गोष्टी असल्यामुळं, कारण खाद्य जवळच इथं जवळ असल्यामुळे याच्यामध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख रोज मच्छी निघते. बापरे. म्हणजे तुमचा आता हा थोडक्यात छोटेखानी व्यावसायिक म्हणजे या दृष्टिकोन लक्षात ठेवून तुम्ही हा म्हणजे तुमचं आता घरगुतीच त्याला म्हणता येईल आपल्याला की घरगुती म्हणता, जसं सुचल असं ते आपल्या डोक्याने ते काम केलं. बरोबर आहे. मंडळी, ही त्यांच्या कामगारांची घरं, हे निसर्गरम्य वातावरण आणि समोरच असलेला हा तलाव म्हणजे अतिशय नयनरम्य हे ठिकाण आहे. या ठिकाणी एकदम असं आल्यानंतर मन एकदम भारावून गेलं. मंडळी, तुम्ही बघू शकता त्यांच्या आता हे घरचं गोठ्यामधलं शेण आहे, त्यापासून आता आम्ही गांडूळ खत निर्मिती करण्याचा हा त्यांचा छोटासा मानस आहे. त्यामुळं घरच्या शेणापासून एक दर्जेदार शेणखत त्यांच्या शेतामध्येच घरच्या घरी आता तयार होणार आहे. आपण बघूयात समोर आता काय म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना आपल्या गांडूळ खत, बळीराजा गांडूळ खत प्रकल्प आणि बळीराजा दूध डेअरी या प्रकल्पाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद मामा.